नमस्कार. आपण आलो आहोत गिरगावच्या महाराजाकडे. नमस्कार, तुमचं नाव? माझं नाव समीर इसवलकर, आदित्य धोत्रे. तुम्ही या मंडळाचे कार्यकर्ते? मी उपाध्यक्ष आहे. उपाध्यक्ष. मी पण उपाध्यक्ष आहे. उपाध्यक्ष. तर ह्या मंडळाची स्थापना कधी झाली? या मंडळाची स्थापना 1932 साली झाली आणि 32 साली या गणपती वेळेला तिकडे तो गणेश चौक आहे तिकडे बसला, तेव्हा गणपती छोटा होता. मग तिकडनं मग अस्ती करत गणपती मोठा झाला आणि उत्सवाचं स्वरूपही वाढलं. ह्या मंडळाचं वैशिष्ट्य काय सांगू शकाल? मंडळाचं वैशिष्ट्य म्हणजे आमची पूर्णपणे शाडूच्या मातीची मूर्ती असते दरवर्षी आणि पूर्ण इको फ्रेंडली आहे आणि ते जपूनच आम्ही म्हणजे आपल्या निसर्गाला न हानी होता कसा उत्सव साजरा करायला हे आमचं जास्त मोठी आहे. आणि या वर्षीच्या मूर्तीचं वजन? या वर्षीच्या मूर्तीचं वजन आहे 8.5 टन. 8.5 टनामध्ये हा गणपती गेला. म्हणजे काय, हा गणपती आहे ना, आमच्या वाडीतलेच मूर्तिकार आहेत राजन वेदक, हे संपूर्ण हाती बनवतात गणपती. मातीचा एवढा मोठा गणपती, 26 फुटाचा गणपती हाती बनवतात आणि हाती बनवत असल्यामुळे तो म्हणजे अंदाज येत नाही बनवताना, ते बनवत जातात, त्याच्यामुळे ते वजन वाढत जातं गणपतीचं. आणि नॉर्मली आपण जसं तुम्ही म्हणाला ही मूर्ती इकडेच बनते? हा इकडेच बनते, जागेवरच बनते. जसं आपल्याकडे लालबाग परळ एरिया मूर्ती आणतात, तर तुम्ही शाडूच्या मातीची मूर्ती तिकडून आणत नाही, तर तुमची मूर्ती इकडेच? मूर्ती कमीत कमी आपण मूव्ह करू शकतो. जड असते, परत त्याला क्रॅक जातात, त्यामुळे थोडा प्रॉब्लेम येतो. त्यामुळे ती आम्ही इकडेच बनवतो. फक्त विसर्जनच्या दिवशी ती निघते, ती पण आम्ही हळूहळू नेतो. या वर्षीच्या थीम बद्दल तुमचं काय? या वर्षीची थीम ही संपूर्णपणे महाप्रभू जगन्नाथ, जे ओडिशाचे आराध्य दैवत आहेत, त्या महाप्रभू जगन्नाथाच्या थीम वरती संपूर्ण आम्ही यावर्षीचा गणपती पण आमचा तुम्ही बघाल त्याचं स्वरूप हे पूर्ण जगन्नाथाच्या याच्यावर आहे. पूर्ण गणपती आम्ही जगन्नाथाच्या याच्यामध्ये केलाय व त्याच्या हा रथ वगैरे सगळं आम्ही पूर्ण या वर्षीची आमची जी थीम आहे ही पूर्ण जगन्नाथाच्या वरती. या वर्षीचे जगन्नाथ पुरी जे तुम्ही बनवले त्यांची कल्पना कोणाची होती? उपाध्यक्ष. ही संकल्पना म्हणजे आमचे जे मित्र आहेत स्वप्नील पोटे आणि सचिन गुरु, हे काळाचौकी विभागात राहतात. त्यांच्या घरचा असा गणपती होता, याच थीमवर बेस होता. तर त्यांनी मला सांगितलं की हा गणपती इथे होऊ शकतो आणि जे आमचे मूर्तिकार आहेत राजन वेदक, हा गणपती करू शकतात एवढ्या मोठ्या स्केलवरती जाऊन. 26 फूट 25 फुटाचा गणपती मातीचा हा तेच करू शकतात. तर आम्ही आमच्या कार्यकारिणीमध्ये हा विषय डिस्कस केला. आमच्या मंडळाचे अध्यक्ष श्री निलेश हैरेकर यांच्याशी आम्ही हा बोललो. मग नंतर आम्ही शेवटला कार्यकारिणीमध्ये डिस्कस झाल्यानंतर हा विषय आम्ही आमचे मूर्तिकार त्यांच्याकडे घेऊन गेलो. त्यांना सुद्धा ही संकल्पना आवडली, कारण ही जी आमची जी संकल्पना आहे ही देश विदेशातील गणपती, महाराष्ट्रातले गणपती आणि आता हा महाराष्ट्राच्या बाहेरचा देव, तर ही आम्ही संकल्पना म्हणजे पूर्ण हिंदू बेसवर म्हणजे. आणि हा जगन्नाथपुरी ही आपली हिंदू संस्कृतीतले 4 धाम मधील एक महत्वाचा धाम आहे. त्याच्यामुळे हा आम्हाला एक अट्रॅक्शनचा विषय होता आणि लोकांनी सुद्धा, आम्ही तर आपण त्या प्रतिसाद बघतात, लोकांनी सुद्धा हे खूप आपलं उचलून धरलं, कारण का महाप्रभू जगन्नाथ साक्षात गिरगावात अवतरले अशी ती संकल्पना झाली. सुबक अशी मूर्ती बनलेली आहे गिरगावच्या महाराजाची. धन्यवाद तुमच्या वेळासाठी.